महाराष्ट्रामध्ये जे मीडियाच्या माध्यमातून जे परळीची जी बदनामी झालेली आहे, त्यामुळं परळीचं एक नाव महाराष्ट्रात जरा वेगळ्या पद्धतीने झालं आहे, त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? बदनामी करण्याचं काही लोक राजकीय स्टंट म्हणावं लागेल, पण का रिअलपणा आहे हा? बदनामी करण्याचं काही लोक या ठिकाणी षडयंत्र करत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरण जे झालं, एक परळीकर म्हणून आम्ही त्याचं समर्थन कधीच करणार नाहीत. पण संतोष देशमुख चाळूंचे लोक या ठिकाणी राजकारण करून आमच्या नेतृत्वाला या ठिकाणी बदनाम करत आहेत. त्यांना परळीकर या नगर परिषद निवडणुकीत निश्चित धडा शिकवतील आणि महायुतीचं नगर परिषद या ठिकाणी त्याच्या ताब्यात जाईल याची मला 100% खात्री आहे. एक मोठा आरोप केला गेला. धनंजय मुंडे एक टॉप 5 मधले नेते आहे व मोठा आरोप त्यांच्यावर झाला की जरांगे पाटलाची ती क्लिप व्हायरल दिली, अशी डील झाली, एवढे पैसे देतो तेवढे पैसे देतो व ती म्हणजे अगदी व्हायरल झाली ती क्लिप. व त्याबद्दल परळीकरांना नेमकं काय वाटतं? सरासरा खोटा आरोप आहे. मी परळीकर म्हणून मी जरांगे पाटलांना असं विचारू माझी अशी परळीकर म्हणून विनंती जरांगे पाटलांना की निवडणुकीच्या काळामध्ये ही क्लिप कशा काय व्हायरल होतात? जर धनंजय मुंडे तुम्हाला मारण्याची सुपारी दिली होती तर तुम्ही अगोदरसुद्धा व्हिडिओ क्लिप व्हायरल केली असती. तुमच्याकडे पुरावे होते. नेमकं निवडणुकीच्या काळामध्ये हे षडयंत्र आणायचं आणि मताचा डाव कुठतरी खेळायचा आणि मत आपल्या पारडात पाडून घ्यायची, हे काही लोकांचा डाव आहे. हे परळीकरांनी ओळखलेला आहे. म्हणून परळीकर ह्या भूलथापाला बळी पडणार नाहीत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. बीड परळीमध्ये वातावरण वर्षभर खूप तापलं. मुंडे साहेब कुठलाही शब्द तोंडातून काढत नव्हते. सगळ्यांना वाटायचं हे काहीतरी बोलतील, परंतु ती मध्यंतरी ते कुठल्याही प्रकारचा ब्रश शब्द ते बोलत नव्हते. पण गेली काही दिवसापासून ते खुले मनाने बोलायला लागलेले. ते मागच्या भाषणात बोलले पण मी इतके दिवस शांत होतो, पण त्यांनी त्यांची एकदम जो कायमचा भाषणाचा जो बाणा आहे तो दाखवला. काही काळामध्ये साहेबाचं या ठिकाणी डोळ्याचं ऑपरेशन झालं. साहेबांनी त्या ठिकाणी डॉक्टर रेस्ट घ्यायला सांगितले असल्यामुळं आणि साहेबाची तब्येत या ठिकाणी साथ देत नसल्यामुळे साहेबांनी काही काळ या ठिकाणी विश्रांती घेतली. पण विरोधकांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन या ठिकाणी टीकेचं राजकारण केलं आणि वैयक्तिक पातळीवर राजकारण करत असताना टीका करणं हा साहजिक लोकशाहीचा एक भाग आहे. पण व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका करणं मला वाटतं हा लोकशाहीला धरून नाही आहे. आणि विरोधकांनी जी टीकेची झोड उडवली आणि व्यक्ती म्हणून ज्यावेळेस आपण विचार करतो की ज्यावेळेस वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करणं, म्हणून साहेबाला असं वाटलं कुठंतरी आता आपल्या प्रत्यक्ष घरापर्यंत येऊन हे ठेपलेलं आहे आणि ह्याला उत्तर देणं आता भाग आहे. आणि हेच मुद्दा घेऊन साहेबांनी ह्या ठिकाणी विरोधकाला त्यांच्या भाषणामध्ये या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. परळीच्या दृष्टीने आता ह्या निवडणुकीमध्ये कोणते महत्त्वाच्या मुद्द्यावर ही निवडणूक? साहेबांच्या काळात जो विकास झालेला आहे आणि आता विकास आणि परळीकरांच्या दृष्टीनं अजून काही जे महत्त्वाचे जसं बसस्टँडचा प्रश्न या ठिकाणी आहे, या ठिकाणी रेल्वेचा प्रश्न आहे, या ठिकाणी रोजगाराचा प्रश्न आहे, या ठिकाणच्या तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे. असे काही मूलभूत जे प्रश्न आहेत परळीकरांच्या हिताचे आणि विकासाचे प्रश्न घेऊन ही निवडणूक या ठिकाणी साहेब लढवित आहेत. आणि या निवडणुकीमध्ये परळीकरातील सुजाण सुज्ञ नागरिक जनता या साहेबांच्या विकासावर विश्वास ठेवून आणि त्यांनी दिलेला शब्द विश्वास ठेवून साहेबांच्या पाठीमागे जातील हा 100% विश्वास आहे. एक महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न,